नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या मस्त अशा डोशाच्या रेसिपीज पाहणार आहोत। कधीही घाईच्या वेळेस झटपट तुम्हाला काहीतरी टेस्टी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करू शकता। घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट या रेसिपी नाश्त्यासाठी तयार होतील। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने 1 वाटी इथे गव्हाचं पीठ मोजून घ्या। त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी रवा घेतलाय। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यामध्ये आता पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला 3 वाट्या पाणी लागणार आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलं। मिक्स करून सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर यामध्ये मी आणखी 2 वाट्या पाणी घातलंय। तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि 3 वाट्या पाणी असं इथे साहित्य मी घेतलंय। आता याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि असं स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। यानंतर हे झाकून 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधला रवा छान फुलेल। तर इथे 15 मिनिटं झालेत आणि हे पीठ आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि डोसे बनवण्यासाठी आता अगदी परफेक्ट आहे। यामध्ये आता पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, हिरवी मिरची घातली। यानंतर कढीपत्ता बारीक चिरून घातला आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं यामध्ये। याबरोबरच इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। हे सगळं आता मिक्स करूया। आता याचे आपण डोसे बनवूया। तर इथे मी तवा अगदी कडकडीत असा गरम करून घेतला आहे। यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। तर इथे ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि पीठ घालायचं आहे। तर हे आपलं जे डोस्याचं पीठ आहे तर प्रत्येक डोस्याच्या आधी हे तळापासून असं ढवळून घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे, कारण यामध्ये जे पीठ आहे ते खाली बसतं। डोसा तव्यावरती पसरवताना आधी कडेला आणि मग सेंटरला असा घालायचा आहे आणि थोडंसं वरून घालायचं आहे, म्हणजे जाळी खूप छान येते डोस्याला। आता मीडियम फ्लेमवरतीच हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मध्ये मध्ये तवा सगळीकडून फिरवून तुम्ही एकसारखा डोसा भाजून घ्या, म्हणजे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येईल। तर डोसा आता वरून ड्राय झाला आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता ब्राऊन झाला आहे डोसा आणि छान असा क्रिस्पी झाला आहे। काढून घेऊया। तीन ते 4 मिनिटांमध्ये एक डोसा तयार होतो। घरच्या साहित्यामध्ये अगदी मस्त टेस्टी आणि झटपट असा नाश्ता आहे। तर इथे मी आणखी एक डोसा बनवून घेते। यामध्ये आपल्याला दही, इनो, सोडा असं काहीच घालायची गरज नाही आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। गव्हाचं पीठ तर नेहमीच आपल्या घरी उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्ही कधी ह्या नाश्त्यासाठी बनवू शकता। तर हा दुसरा डोसासुद्धा ब्राऊन झाला आहे, क्रिस्पी झाला आहे। काढून घेऊया। कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता। तर ही होती आपली डोस्याची पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे आता मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे।
तुम्ही कुठल्याही वाटीने सुद्धा 1.5 वाटी तांदळाचं पीठ इथे मोजून घेऊ शकता। यामध्ये आता अर्धा कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घेऊ शकता। 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी ते तुम्हाला रवा घ्यायचा आहे। यामध्ये आता भाज्या घालूया। तर बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर आणि इथे कोथिंबीर घेतली आहे। याबरोबरच तुम्ही इथे बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा घालू शकता। इथे भाज्यांचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक चिरून घातला आहे। याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं। पाणी घालूया। तर इथे 4 कप पाणी घालायचं आहे। आपण 1.5 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप रवा असं 2 कप साहित्य घेतलं होतं। त्याच्या दुप्पट म्हणजे 4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तुम्ही वाटीने मोजत असाल तर 4 वाट्या पाणी इथे तुम्हाला लागेल। सुरुवातीला मी 2 कप पाणी घातलं आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा 2 कप इथे पाणी घातलं। आता हे मिक्स करूया। यातल्या सगळ्या गुठ्या काढून घ्यायच्यात। अगदी पातळ असं आपल्याला हे पीठ हवं आहे। तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। हे आता झाकून असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तर इथे 15 मिनटं झालेत आणि हे पीठ आता डोसे बनवण्यासाठी तयार आहे। पहा, चमच्यावर अगदी पातळ अशी लेयर आले। आता आपण डोसे बनवूया। तर डोसे बनवताना कुठली एक वाटी किंवा असा कप घ्या आणि प्रत्येक डोसा बनवायच्या आधी हे पीठ असं तळापासून ढवळून मगच तव्यावरती घालायचं आहे। कारण तांदळाचं पीठ खाली बसतं, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा। प्रत्येक वेळेस तळापासून हे पीठ असं ढवळून मगच डोसा घालायचा आहे। तर इथे आता मी पॅन गरम करत ठेवला आहे। तुम्ही डोसा तवासुद्धा इथे वापरू शकता। पॅन आधी चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि इथे आज मी तेल न वापरताच हा डोसा बनवणार आहे। तर इथे मी आधी कडेने आणि मग सेंटरला असं पीठ पसरवून घेतलं। थोडंसं वरून घालायचं आहे म्हणजे जाळी छान येते डोस्याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। इथे मी छोटा पॅन घेतला आहे, त्यामुळे सगळीकडून डोसा एकसारखा असा भाजला जाईल। पण तुम्ही जर डोसा तव्यामध्ये करणार असाल तर डोसा तवा थोडा आकाराने मोठा असतो, त्यामुळे तवा फिरवून घ्या सगळीकडे आणि एकसारखा डोसा सगळीकडून भाजून तुम्ही घेऊ शकता। आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर इथे मी थोडंसं तेल पसरवून घेतलं। आता कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा, डोसा ब्राऊन झाला आहे, आपोआप त्याने पॅन सोडला आहे। तर इथे आपल्याला हा डोसा उलटायची गरज नाही आहे, एका बाजूनेच भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला याचा रंग दाखवण्यासाठी इथे मी उलटून घेते। पहा, अगदी मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे डोस्याला। काढून घेऊया। अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून खूप मस्त असा हा नाश्ता तयार होतो आणि अगदी झटपट हे डोसे तयार होतात। तर इथे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे डोसे सर्व केलेत। कमी वेळामध्ये काहीतरी टेस्टी असं नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही हा डोसा बनवू शकता। तर आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।